नमस्कार, मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण वांगा बटाटा भाजी कशी बनवायची ते पाहूया. हे पहा, हे एक मोठा वांगा होता आणि एक मोठा बटाटा. अशा प्रकारे ते कट केलेले आहेत छोट्या छोट्या पीसमध्ये आणि ते पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. तसाच एक मोठा कांदा, एक छोटा टॉमॅटो, लसूण आणि आलं हे आता सगळ्याला आपण वाटायचं आहे. हे बघा, लसूण आणि आलं घेतलेलं आहेत. 5-6 पाकळ्या लसूणच्या, अर्धा इंच आलं, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. हे वाटायचं. आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण एकदम चरभरीत असं वाटायचं, एकदम बारीक वाटायची गरज नाही. गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकायचं. ही पहा, ही माझी छोटीशी पळी आहे आणि त्याच्यात 2 पळ्या मी तेल टाकलेले आहे. तेल छान गरम झालं की मग त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकायची. 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, जो आपण कांदा कापून ठेवला होता. बारीक कांदा कापायचा आणि तो सगळा त्याच्यात टाकून द्यायचा. त्यानंतर आता तो कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला त्याला हलवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे चमच्याने इकडे तिकडे करून सतत हलवायचा, जेणेकरून त्याचा गुलाबी रंग असा होईल. कांदा व्यवस्थित परतेपर्यंत, गुलाबी रंगावर येईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचा प्रोत्साहन हे माझ्यासाठी उत्साह असणार आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये जी अगोदर वाटलेली पेस्ट होती आलं, लसूण आणि कोथिंबीरची, ती टाकून घेतलेली आहे. ती पण थोडा वेळ परतायची आपण. हे पहा, अशी मस्तपैकी परतून आता ह्याच्यात तो एक टॉमॅटो मध्यम आकाराचा कापला होता तो टाकायचा आणि तो पण छानपैकी असा परतवायचा. आता बघा, तिहेरी कलर म्हणजे पांढरा, हिरवा आणि लाल कलर, खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिसतं ह्याचं. आता ह्या पण सगळ्या वस्तू आपण छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. अर्धा चमचा हळद टाकते आहे, 1 चमचा मसाला टाकला, आपला ठेवणीतला मसाला असतो तो, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि कलर येण्यासाठी आपण लाल तिखट म्हणजे मिरची पावडर टाकायची आहे. हे सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं. ते सगळ्या इतर जिन्नसांना लागायला हवं म्हणून आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता छान एकदम व्यवस्थित परतलेलं आहे. त्याच्यात आता मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे. ते पण टाकून व्यवस्थित परतून घेतलं आहे. तुम्ही मसाल्यांबरोबरच मीठ टाकलं असतं तरी चालेल, मी नंतर टाकलं. आणि आता ते जे पाण्यामध्ये ठेवलेले वांगे बटाटे आहेत ते टाकून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित जसा कलर होता वांग्याचा आणि बटाट्याचा तसाच राहिलेला आहे, कारण ते पाण्यात ठेवले होते म्हणून. तुम्हीसुद्धा केव्हाही बटाटा किंवा वांगं कापलं की लगेच पाण्यातच ठेवून द्यायचं, तर त्याचा जो कलर असतो तोच राहतो, अन्यथा त्याचा कलर काळा पडतो. मी त्याच्यात आता कसुरी मेथी टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण माझ्याकडे होती म्हणून मी ती टाकली. कसुरी मेथीमुळे एक वेगळा छान फ्लेवर येतो, छान टेस्ट पण येते. आता मी त्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे. थंड पाणी नाही टाकायचं, कारण आपले सगळ्या वस्तू गरम असतात आणि त्याच्यात थंड टाकल्यानंतर त्याची चव बिघडते. मला वाटलं की अजून थोडं पाणी हवं म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलं. मी भाजी सुकी करणार आहे, तुम्हाला ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाका. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. अगदी 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून एक मस्त वाफ द्यायची आणि अशा प्रकारे आपली ही भाजी छानपैकी झालेली आहे. पण तरी पण आपण बघूया की याचे बटाटे वगैरे चांगले व्यवस्थित शिजले की नाही ते. हे पहा, अशा प्रकारे मी चेक केलं त्याच्यात, तर बटाटे छान शिजलेले आहेत आणि गॅस बंद केला आहे. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.